सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुम्हाला जर रिटर्न मिळत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही लोकांनी ऍसेट अलोकेशन केलंय, फंड सिलेक्शन केलेत, डेट बरोबर लावल्यात, तरीही रिटर्न बनत नाहीयेत. याच्या मागे काय कारण आहेत आणि कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक वेनी म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा की मी एक चार्ट बनवलाय. ठीक आहे. याच्यामध्ये बघा की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50 दिसत असेल बघा. त्याच्यानंतर तुम्हाला मिड कॅप 100 दिसतंय, स्मॉल कॅप आहे इथं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. बघा आता इथं तुम्हाला निफ्टी 50 इंडेक्स दिसतोय बघा. मिड कॅप इंडेक्स आहे, त्याच्यानंतर काय स्मॉल कॅप इंडेक्स आहे. पहिल्यांदा आपण हे इंडेक्स काय आहेत ते समजून घेऊया की कशा पद्धतीने याचा आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. बघा आता मी इथं सिलेक्ट करतो की हे इंडेक्स आहेत बघा. ही कुठली वेबसाईट आहे, हे कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातं. तुमच्याकडे कुठल्याही डिमॅट अकाउंट असू द्या, तुम्हाला हे इंडेक्स दिसतात बघा. आपल्याला इथं काय करायचंय सगळ्यात महत्वाची की आपल्याला 3 इंडेक्स फॉलो करायचे. ठीक आहे. आणि हे काय करायचंय, तुम्हाला कुठलंही याला टाइम देण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त 2 वाजताच्या आधी, म्हणजे कंप्लीट 2च्या आधी तुम्हाला फक्त 5 मिनिटासाठी एकदा बघायचंय की कशा पद्धतीने. ठीक आहे. आता बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं निफ्टी 50 दिसत असेल बघा. निफ्टी 50चं इथं पर्सेंटेज बघा. इथं फक्त पर्सेंटेज बघायचं. निफ्टी 50 म्हणजे भारताची टॉप 50 कंपन्या. त्याच्यानंतर बघा हे निफ्टी मिड कॅप आहे बघा 100. ठीक आहे. याचा तुम्हाला इथं इंडेक्स दिसत असेल बघा. आणि इथं निफ्टी स्मॉल कॅप आहे बघा 100. याचं तुम्हाला इंडेक्स दिसत असेल बघा. आता बघा आपल्याला काय बघायचं सगळ्यात महत्वाचं, हे 3 कॉलम आपल्याला बघायचे की निफ्टी 50 कितीने आज मायनस मध्ये, निफ्टी मिड कॅप आज कितीने मायनस मध्ये, निफ्टी स्मॉल कॅप आज किती मायनस मध्ये, हे बघणं गरजेचं आहे. बघा आता निफ्टी 50 जर बघितलं आपण तर जवळपास -0.14% डाऊन आहे. ठीक आहे. म्हणजे जास्त डाऊन नाहीये. त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर निफ्टी मिड कॅप 100 कंपन्या ज्या आहेत तिथं जवळपास 0.91% म्हणजे 1% पर्यंत मुवमेंट आलेलं आहे. म्हणजे आज जरी मार्केट जरी डाऊन असेल तरी मिड कॅप कंपन्या आणि स्मॉल कॅप कंपन्यांनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता बघा हे स्मॉल कॅप 100 आहे, इथं किती चाललंय 1.17% ने चाललाय स्मॉल कॅप इंडेक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये या इंडेक्समध्ये कुठल्या कंपन्या येणार, भारतातील टॉपच्या ज्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत त्या 100 कंपन्या या इंडेक्समध्ये येणार आहेत बघा. हे तुम्हाला 3 इंडेक्स कळाले. ठीक आहे. आता मेन पेजवर येऊया आपल्या, की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय करतोय बघा आता. ठीक आहे. आता जर इथं बघितलं आपण की तुम्हाला इथं निफ्टी 50 दिसते बघा. निफ्टी मिड कॅप आहे आणि निफ्टी स्मॉल कॅप 100 आहे. ठीक आहे. हे इंडेक्स कळाले तुम्हाला कुठं बघायचे. त्याच्यानंतर बघा आता इथं तुम्हाला डेट दिसत असेल बघा. ही डेट आहे 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, हे दिवसाची डेट टाकलेलं आहे. ठीक आहे. आता सॅटर्डे संडे तुम्ही याच्यामध्ये सोडून द्या. पण जर बघितलं आपण तर आज जर बघितलं 30 तारीख आहे तर 1 तारखेपासून तुम्ही या पद्धतीनं मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं करू शकता. आता बघा हे जे फंड मी इथं दिलेले आहेत हे रिकमेंडेशन नाही आहेत, हे फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेत. जसं की लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर इन्व्हेस्कोचा लार्ज कॅप फंड आहे. त्याच्यानंतर जर मिड कॅप कॅटेगरी बघितली आपण तर इथं निपॉन इंडियाचा ग्रोथ मिड कॅप फंड आहे. आणि दुसरा जर बघितला तुम्ही तर एडलवाईजचा मिड कॅप फंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण स्मॉल कॅप कॅटेगरी, इथं बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे आणि निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. बघा मिड कॅपचे 2 आहेत, स्मॉल कॅपचे 2 आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं फ्लेक्सी कॅप मध्ये इथं एक फंड आहे बघा. ठीक आहे. बघा आता इथं लार्ज कॅपचा एक फंड आहे, मिड कॅपचे 2 फंड आपण सिलेक्ट केलेत, स्मॉल कॅपचे आपण 2 फंड सिलेक्ट केलेत आणि फ्लेक्सी कॅपचे जर बघितले आपण तर इथं एकच फंड सिलेक्ट केलाय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला दिसत असेल कॉलम मध्ये निपॉन इंडियाचा ईटीएफ आहे बघा. हे ईटीएफ आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ठीक आहे. म्हणजे काय की एक्झॅक्टली गोल्ड आहे हे एक प्रकारचं, की गोल्डची जशी प्राइस असते आपण जर रिटेल मार्केटला गेलो त्या पद्धतीचं डिजिटल गोल्ड आहे ईटीएफ. तर हे आपण इथं निपॉन इंडियाचं गोल्ड ईटीएफ केलंय, निपॉन इंडियाचं सिल्वर ईटीएफ केलंय बघा इथं. अशा पद्धतीनं आपण आपल्या पोर्टफोलिओ फंड पहिल्यांदा सिलेक्ट केले. आता बघा आपल्याला काय की रिटर्न का बनत नाहीत आपले, की नॉर्मली जर बघायला गेलं ना तर मार्केट जे आहे ते आता निफ्टी बघा, निफ्टी 50 जवळपास 26,000 ला होता मागच्या 2 वर्षा आधी. आणि आता जर बघितलं आपण तर 23,000 ला येतो, 22,000 ला येतो, परत 25,000 ला येतो, परत 26,000 ला जातो. म्हणजे ज्या माणसांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये त्यांचे रिटर्न बनत नाहीयेत बघा. या स्ट्रॅटेजीमध्ये कशामुळे बनणार आहेत बघा. एक एक्झाम्पल देतो की समजा निफ्टी या महिन्याच्या सुरुवातीला 26,000 ला आहे बघा. ठीक आहे. 1 तारखेला, महिन्याच्या 1 तारखेला, आणि 30 तारीख उजळली आणि निफ्टी जो आहे तो परत 26,000 ला झाला बघा.
तर या ठिकाणी तुमच्या हाताला काय लागलं? 0 रुपये लागले, काहीच लागले नाही. तुम्ही जर इथं 1,00,000 रुपये जर टाकले असतील तर तुमचे 30 तारखेला 1,00,000 रुपये जरी तुमचे 1,00,000 रुपयेच राहणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त मिळाले नाहीत पैसे. ठीक आहे. पण त्याच ठिकाणी निफ्टी जो आहे तो या एका महिन्यामध्ये 26,000चा निफ्टी 25,000ला आला असेल, 25,500ला आला असेल, 24,000ला आला असेल, त्याच्यानंतर 24,500ला आला असेल आणि त्याच्यानंतर तो एंडिंगला कितीला आला? 26,000ला. पण आपल्या ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे की आपण काय करतोय की निफ्टी ज्यावेळेस खाली येणार आहे ना, समजा 25,500ला आलाय त्यावेळेसही आपण काही ना काही अमाऊंट टाकणार आहे. 24,000ला आलाय त्यावेळेसही काही ना काही अमाऊंट टाकणार आहे. 24,500ला आलाय त्यावेळेसही काही ना काही अमाऊंट टाकणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की या प्राइसला तुम्हाला कमी प्राइस मध्ये एनएव्ही मिळणार आहे बघा म्युच्युअल फंडची. आणि याच्यामुळे काय होणार आहे, निफ्टी 26,000ला आहे आणि एंडिंगला 26,000ला असला तरी तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये प्लस राहणार आहेत महिन्याच्या एंडिंगला. तुमचे सगळे फंड जे आहेत ते प्लस मध्ये राहणार आहेत. तर कशा पद्धतीने करायचं बघा. आता बघा इथं हे फंड सिलेक्ट केले. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मिड कॅपचे 2 का घेतलेत आणि स्मॉल कॅपचे 2 का घेतलेत. बघा, मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे जे रिटर्न असतात ना ते तुम्हाला हायेस्ट मिळतात. त्याच पद्धतीनं स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये जी रिस्क पण असते ना ती हायर असते. ठीक आहे. त्यामुळं जे फंड मॅनेजर जो आहे तो स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचे काही काही जर फंड बघितले आपण तर नॉन परफॉर्मिंग आहेत आणि काही काही फंड जे आहेत त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. मागच्या जर आपण 1 वर्षात 2 वर्षात जर बघितलं, समजा आपण पराग पारिकचा फ्लेक्झी कॅप फंड बघूया, मागच्या 2-3 वर्षाला रिटर्न देत नाहीये. त्यानंतर आपण मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड बघूया. फंड बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे, पण एक नॉर्मल तुम्हाला सांगतो की मागच्या 2-3 वर्षापासून रिटर्न देत नाही. त्यामुळे आपण बफर की एक एक्स्ट्रा फंड असावा की या फंडने नाही रिटर्न दिलं तर तो फंड रिटर्न देईल, याच्यासाठी मिड कॅपचे 2 घेतलेत आणि स्मॉल कॅपचे 2 फंड घेतलेत. आणि बाकीचं कॅटेगरी जर बघितली की समजा लार्ज कॅपचे 2 का घेतले नाहीत, कारण लार्ज कॅप मध्ये जर बघितलं तर 80% फंड मॅनेजरला लार्ज कॅप मध्येच टाकायचंय. त्यामुळे इथं लार्ज कॅप मध्ये इतका काही फरक पडत नाहीये. त्यानंतर फ्लेक्झी कॅप मध्ये बघितलं तर एचडीएफसी फ्लेक्झी कॅप फंड हा फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये चांगला परफॉर्म करणारा फंड आहे. याची हिस्ट्री चांगली आहे आणि वेल म्हणजे मॅनेजमेंट प्रॉपररित्या केली, त्यामुळे त्याला इथे स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचंय. निफ्टी 50 आहे बघा इथं, निफ्टी 50. ठीक आहे. निफ्टी मिड कॅप आहे बघा आणि निफ्टी स्मॉल कॅप आहे बघा. आता बघा ही निफ्टी मिड कॅप जो आहे तो जर इथं 1.5% जर डाऊन झाला ना एका दिवशी, त्यावेळेस आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे. आता बघा हे मिड कॅप 100 जो आहे हे जर इथं 2.5% जर डाऊन झाला ना तर इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि जो मिड कॅप स्मॉल कॅप फंड जो आहे तो 2.5% डाऊन झाला ना तर इन्व्हेस्टमेंट करायचे. आता कशी इन्व्हेस्टमेंट करायची बघा. आता खूप लोक म्हणतील की याला खूप कॅपिटल लागतं, असं नाहीये. कॅपिटल कमी लागतंय. बघा आता कशा पद्धतीने करायचंय. समजा 1 तारीख आहे, आता परवा दिवशी 1 तारीख आहे. त्या दिवशी काय झालं, मी बघणार की 2 वाजता मी ओपन करणार विंडो. ठीक आहे. हे म्युच्युअल फंड मी घेतलेले आहेत ऑलरेडी. 2 वाजता ओपन करणार विंडो. 2 वाजता बघणार की निफ्टी 50 खाली आहे का, मिड कॅप किती खाली आहे, स्मॉल कॅप किती खाली आहे. ठीक आहे. हे पहिल्यांदा बघणार मी. त्याच्यानंतर डिसाईड झालं की समजा नॉर्मली बघायला गेलं की 2.5% किंवा 2% पकडा तुम्ही इथं आणि याला 2.5% पकडा. ठीक आहे. आता बघा याला याला आपण 2.5% पकडा, याला 2% पकडा, याला 1.5% पकडा. ठीक आहे. आता बघा तुम्ही नॉर्मली 2च्या आधी काय करायचं तुम्हाला, तुम्ही बघितलं की निफ्टी 1.5% डाऊन आहे का, जर असेल, ठीक आहे. कधी कधी काय होतं माहितीये का, मिड कॅप डाऊन असतं, कधी स्मॉल कॅप डाऊन असतं, कधी निफ्टी 50 डाऊन असतं. हे प्रत्येक जणच खूप वेळेस बघा, आजच उदाहरण आहे तुम्हाला की आज बघितलं आपण की स्मॉल कॅप आणि मिड कॅप, स्मॉल कॅप 1% प्लस आहे, मिड कॅप जर बघितलं तर 0.91% आणि जर निफ्टी जर बघितलं तर 0.34% मायनस आहे. असंही होऊ शकतं. तर मग अशा वेळेस काय करायचं, हे इंडेक्स बघितले आपण. ठीक आहे. निफ्टी समजा तुमचा 1.5% डाऊन आहे, मिड कॅप समजा 2% आहे आणि स्मॉल कॅप तुमचं 2.5% डाऊन आहे. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, सगळ्यात सुरुवातीला जो आहे तो इन्व्हेस्टकोचा लार्ज कॅप फंड आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ₹100 इन्व्हेस्ट करायचे. त्याच्यानंतर मिड कॅप 100 जो आहे, ठीक आहे, याच्यामध्ये 2% डाऊन आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ₹100 इन्व्हेस्ट करायचे. एडलवाईजचा मिड कॅप आहे, याच्यात ₹100 इन्व्हेस्ट करायचे. बंधनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे, याच्यामध्ये ₹100 इन्व्हेस्ट करायचे. निपॉन इंडियाचा आहे, याच्यात 100 आणि एचडीएफसी फ्लेक्झी कॅपचा आहे, याच्यामध्ये 100 करायचे. ठीक आहे. हे 1 तारखेला बघितलं आपण. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी काय झालं की मार्केट प्लस मध्ये होतं, पॉझिटिव्ह होतं. हे निफ्टी 50 पण पॉझिटिव्ह होता आणि मिड कॅप पण पॉझिटिव्ह होता, स्मॉल कॅप पण पॉझिटिव्ह होता. यावेळेस काय करायचं, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही, हे सोडून द्यायचं तो दिवस. आता बघा त्याच्या पुढच्या दिवशी काय झालं,
त्याच्या पुढच्या दिवशी मी आता इथं हे पुसतो. त्याच्या पुढच्या दिवशी काय झालं की बघा, काय झालं की निफ्टी जो आहे समजा 4 तारखेला बघा, निफ्टी जो आहे तो काय झाला की मायनस मध्ये नाही गेला, तो एकदम पॉझिटिव्ह राहिला, न्यूट्रल राहिला. आणि मिड कॅप जो आहे तो इथं जर बघायला गेलं तर 2% डाऊन झाला. आणि स्मॉल कॅप जर बघितलं तर इथं 2.5% डाऊन झाला. तर अशा वेळेस काय करायचं? मग काय करायचं, मी या लार्ज कॅप फंड मध्ये पैसे नाही लावणार. मिड कॅप किती आहे? 2% डाऊन आहे आणि स्मॉल कॅप 2%. हे दोन्ही पण कॅटेगरी पूर्ण झाले. मी इथं 100, इथं 100, इथं 100, इथं 100. ठीक आहे. मग एचडीएफसी फ्लेक्सी कॅप आहे का? मी इथं नाही लावणार पैसे. कळालं? त्याच्यानंतर 5 तारखेला जर बघितलं, 5 तारखेला काय झालं की मिड कॅप 100 जो आहे तो काय झाला, 1% अप होता. निफ्टी स्मॉल कॅप 100 जो आहे तो जवळपास 2% नी डाऊन होता बघा. ठीक आहे. आणि हा जर बघितला आपण तर तो 50 पैशांनी फक्त अप होता. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचंय की बाबा आता फक्त एकानेच पॅरामीटर पूर्ण केलंय की हाच 2% पेक्षा जास्त डाऊन आहे, 2.5% पेक्षा जास्त डाऊन आहे. तर अशा वेळेस काय करणार मी, फक्त हे जे स्मॉल कॅपचे म्युच्युअल फंड 5 तारखेला बघा, हे स्मॉल कॅपचे म्युच्युअल फंड आहे ना, मी इथं 100 लावणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला कळालं का की यातला कुठला फंड आहे, जसं की निफ्टी 50 जर 1.5% डाऊन आहे तर तुम्हाला फक्त टॉपअप कशामध्ये करायचंय, लार्ज कॅप मध्ये करायचंय आणि फ्लेक्सी कॅप मध्ये करायचंय. मिड कॅप ज्यावेळेस डाऊन असेल 2%, त्यावेळेस तुम्हाला टॉपअप कशात करायचंय, फक्त मिड कॅप फंड मध्येच करायचंय तुम्हाला टॉपअप. ज्यावेळेस स्मॉल कॅप डाऊन असेल 2.5%, तुम्हाला कशात टॉपअप करायचंय, तुम्हाला फक्त स्मॉल कॅप मध्येच टॉपअप करायचंय. अशा पद्धतीनं करायचंय. ठीक आहे. आणि हे तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे, 5 मिनिट लागतात फक्त. आणि याच्याने काय होईल माहितीये का, की तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न मिळण्याचे चान्सेस, प्रोबॅबिलिटी जी आहे ती हायएस्ट आहे. ही जर प्रॅक्टिस तुम्ही जर केली योग्य प्रकारे, आता बघा नॉर्मली काय होईल की लोक काय म्हणतील की याला खूप पैसे लागतील. याला पैसे लागत नाहीयेत. तुमचं जसं कॅपिटल आहे त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे. कुणाला जर वाटत असेल 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे, त्यांनी 100 करा. ज्याला 200 वाटतायत त्यांनी 200 करा. कुणाकुणाचं म्हणणं असेल की मी 1000 रुपये करणार आहे प्रत्येक वेळेस, त्यांनी 1000 रुपये करा. ज्याच्या ज्याच्या रिस्क ॲपेटाईट जसा आहे त्या पद्धतीनं करा. आणि याचा 100% फायदा होतो. आणि 2 वाजता का करायचे, 2च्या आधी? कारण की तुम्हाला त्या दिवशीची एनएव्ही मिळणार आहे बघा. 2च्या आधी जर तुम्ही केलं तर त्या दिवशीच तुम्हाला एनएव्ही मिळते बघा. म्हणजे त्या दिवशी तुमचे पैसे जात आहेत, तर तुम्हाला फायदा होणार आहे. आणि बघा याच्यामध्ये रिस्क कशामुळे नाही म्हणतोय मी, कारण की म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर जो इन्व्हेस्टमेंट करतो तो बंच ऑफ स्टॉक मध्ये करतो, तो एका स्टॉक मध्ये करत नाही. तो जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये आता बघा समजा लार्ज कॅप मध्ये जवळपास 70-80 स्टॉकच्या वर असतात बघा. हे फ्लेक्झी कॅप मध्ये बघितलं तर जवळपास 40-50 स्टॉक असतात बघा. हे ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर 70-80, म्हणजे 60-70च्या वरच असतात. त्यामुळे याच्यामध्ये ऍव्हरेजिंग करायला प्रॉब्लेम नाहीये. स्टॉकमध्ये ही स्ट्रॅटेजी चुकीची होईल. कारण की स्टॉकमध्ये कंटिन्युअसली जर स्टॉक खाली जात राहिला आणि तुम्ही ऍव्हरेज करत राहिला तर तुमचे पैसे फसतील. पण हे म्युच्युअल फंड्स आहेत, याच्यामध्ये खूप सारे स्टॉक आहेत. त्यामुळं मार्केटच्या सिच्युएशन नुसार तुम्ही याच्यामध्ये टॉपअप करत राहायचं आणि याच्याने तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. बघा आता ज्या लोकांना म्युच्युअल फंड मध्ये नाही करायचं, ज्या लोकांना गोल्ड आणि सिल्वरचा नाद आहे, त्या लोकांसाठी बघा आता हे गोल्ड जे आहे, ठीक आहे, गोल्ड ईटीएफ जर तुम्हाला एका दिवसामध्ये 3% डाऊन असेल, ठीक आहे, आणि निपॉनचा सिल्वर ईटीएफ जर बघितला आपण, हा जर बघितला तुम्ही तर 5% डाऊन आहे बघा एका दिवसामध्ये, तर तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्येही तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे. प्लस मार्केट ज्या दिवशी आहे त्या दिवशी इग्नोर करायचंय, कशातच इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, शांत बसायचंय. ज्या दिवशी निगेटिव्ह मार्केट आहे, मायनस आहे, डाऊन मार्केट आहे, त्याच दिवशी इन्व्हेस्टमेंट करायची. अप मार्केटला तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे नाहीत पैसे, त्याला अवॉइड करायचंय. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही योग्य प्रकारे जर अंमलात आणली तर तुम्हाला प्रॉफिट झाल्याशिवाय राहणार नाहीये. नॉर्मल म्युच्युअल फंड्स पेक्षा पण तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा अमाऊंट कमवण्याची संधी आहे. अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि हे जर पोर्टफोलिओ जर अशा पद्धतीने तुम्ही जर मॅनेज केला तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाहीये. नॉर्मल म्युच्युअल फंडचं काय होतं माहितीये का, आपण 1 तारखेला एसआयपी लावतो. ती एसआयपी जी आहे ती आपली एसआयपी काय होणार आहे, ती पुढच्या 1 तारखेला जाणार आहे. प्रॉब्लेम काय होईल की जी सगळी काय मुवमेंट होणार आहे मार्केटची, ही मुवमेंट सगळी ह्या एका महिन्यामध्ये होऊन जाईल. आणि याचा फायदा जो आहे तुम्हाला होतच नाहीये. नॉर्मल तुम्हाला एक्झाम्पल देतो, एक क्लायंट होता,
मागच्या 2 महिने आधी बघा मार्केट क्रॅश झालं होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्यावेळेस त्याचे 5 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केले होते बघा, फक्त 5 लाख रुपये. ठीक आहे, हे 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, 8 दिवसामध्येच ह्याचे रिटर्न किती बनले असतील माहिती का? 18% रिटर्न. 8 दिवसामध्ये 18% रिटर्न मिळाले होते. का? कारण की योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट जर केली, योग्य मार्केटच्या सिच्युएशनला जर इन्व्हेस्टमेंट केली ना, तर पैसे बनतात म्युच्युअल फंडमध्ये. पण हा लोकांचा गैरसमज आहे की म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनना गेलेत. म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनतात जर तुम्ही अशा प्रकारची जर स्ट्रॅटेजी यूज केली, बाय द डीप जर केलं तुम्ही, तर तुमची वेल्थ क्रिएट होऊ शकते लॉंग टर्म मध्ये. आता बघा, याच्यामध्ये कुणाला वाटेल की मला प्रॉफिट पण बुक करायचंय, तर त्यांच्यासाठी सिंपल आहे. कुठलाही तुमचा म्युच्युअल फंड जो आहे तो 10%च्या वर गेला ना प्रॉफिटमध्ये, त्याला सेल करून टाका. समजा माझा लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे, 10% प्रॉफिट झालं, त्याला विकून टाका. समजा माझा मिड कॅप, माझा समजा एडेलवाईजचा मिड कॅप फंड आहे, निपॉनचा नाही, एडेलवाईजच्या मिड कॅप फंडने मला 10% प्रॉफिट होतोय मला त्या फंडमध्ये, सेल करा, तुमची मर्जी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही प्रॅक्टिस परत एकदा चालू करा. प्रॅक्टिस बंद करायची नाहीये. तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असेल, समजा आता मी हे कंटिन्युअसली करतोय आणि याच्यामध्ये मला प्रॉफिट झालं, आणि मला समजा बाईक घ्यायची आहे, किंवा मला इलेक्ट्रिक बाईक घ्यायची, किंवा इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे, आणि मला पैसे लागतात. मग मी काय करेल? माझ्याकडे दुसरे पैसेच नाहीत कुठले. मग मला काय करावं लागेल? हे सगळे म्युच्युअल फंड सेल करावं लागतील. मग मी सगळे म्युच्युअल फंड सेल केले, प्रॉफिट बुक केलं. पण त्याच्यानंतर परत एकदा ही प्रॅक्टिस चालू केली पैसे लावायची, ज्या दिवशी निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये. मग हे अशा पद्धतीने जर तुम्ही कंटिन्युअसली करत राहिलात, तुम्ही कुठल्याही मार्केटला बीट करू शकता. अशा प्रकारचं नॉलेज आणि अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्हाला इंटरनेटवर कुठेही मिळणार नाहीये. त्यामुळे नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ज्याही लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे, ज्या लोकांना म्युच्युअल फंडचं अजून डीपमध्ये नॉलेज पाहिजे, अशा लोकांनी काय करायचंय? स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही SMS करू शकता. त्याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील. आणि ज्या लोकांना शेअर मार्केट शिकायचंय, अशा लोकांनी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ जर समजला नसेल तर तुम्हाला या नंबरवर, डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर शेअर करतो, त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचंय. तुम्हाला अजून डीपमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल. सोप्पा आहे. पैसे कमवणं एवढं अवघड काही नाहीये. मार्केटवर फक्त फेथ ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त मार्केटवर विश्वास ठेवायचा आहे. यातनंही तुम्ही पैसे कमवू शकता. धन्यवाद.